नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी खास शिवसेनेचे कोकणातले एकमेव आमदार भास्करराव जाधव यांचं अभिनंदन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. कारण लवकरच भास्कर जाधव मंत्री होणार आहे, म्हणजे ही त्यांनीच घोषणा केली आहे. आता मंत्री कसे होणार हे काय त्यांनी सांगितलं नाही, पण मंत्री होण्यासाठी तुमच्या पक्षाचं सरकार असावं लागतं, किंवा जो सत्तेत येणारा पक्ष आहे किंवा सत्तेत असलेला पक्ष आहे त्यामध्ये तुम्ही असावं लागतं. तर तुम्हाला मंत्रिपदाचा लाभ मिळू शकतो, मंत्री तुम्हाला बनवलं जाऊ शकतं. पण स्वतःच कोणी घोषित केलं की मी मंत्री आहे म्हणून कोणी मंत्री होऊ शकत नाही, आणि त्या भ्रमात तो राहणार असेल तर हरकत नाही, पण जग त्याला मंत्री मानत नाही. त्यामुळे भास्कर जाधव हे मंत्री होणार ही त्यांनीच दिलेली बातमी आहे. अर्थात अशा बातम्या मला वाटते संजय शिरसाट किंवा भरत शेठ गोगावले हे आधीच्या 2.5 वर्षामध्ये देत होते. कारण ते शिवसेना सोडून उद्धव ठाकरेंना झुगारून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करून भाजपच्या गोटात जाऊन बसले होते. भाजप बरोबर परत एकदा युती सरकार आलं होतं, आणि त्यामध्ये आरंभीचं जे मंत्रिमंडळ बनलं होतं त्यामध्ये काहीतरी मला वाटते 12-15 मंत्रीपद कमी होती, रिक्त होती, आणि तिथे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार म्हणून जवळजवळ 1 वर्ष गेले. 30 जून 2022ला शिंदे सरकार बनलं होतं भाजप शिवसेना युतीचं. त्यामध्ये जवळजवळ दोन्ही पक्षाचे समसमान मंत्री होते, आणि त्यानंतर एकदम मला वाटतं 1 जुलै 2023 मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आणि त्या विस्तारामध्ये अजितदादा हे उपमुख्यमंत्री झाले, आणि त्यांचे काहीतरी 10-11 सहकारी हे मंत्री झाले, आणि त्यामुळे मंत्रिमंडळाची संख्या ही जवळजवळ पूर्ण झाली. पण तो सगळा काळ वर्षभर बिचारे भरत शेठ गोगावले आणि संजय शिरसाट हे आपण मंत्री होणार म्हणून लोकांना सांगत होते, आपल्या सहकार्यांना सांगत होते, पत्रकारांना सांगत होते, पण मंत्री काही झाले नाहीत. त्यासाठी त्यांना पुढच्या विधानसभेची निवडणूक होऊन परत एकदा आमदार म्हणून निवडून यावं लागलं. त्यानंतरच ते मंत्री झाले होते. हा, पण ते सांगत होते, आणि त्यांच्या सांगण्याला वजन होतं, कारण ते सत्ताधारी गोटातले होते, सत्ताधारी पक्षातले होते. ही गोष्ट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भास्कर जाधव अधूनमधून बोलले असते तरीही खपून गेली असती, कारण ते मुख्यमंत्र्यांच्या पक्षातले एक आमदार होते. पण त्यांचं दुर्दैव असं की मंत्री होण्यासाठीच ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून 2019च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत दाखल झाले होते, आणि आमदार म्हणून निवडून सुद्धा आले होते. पण निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जी पलटी मारली त्यामध्ये शिवसेनेला मिळू शकणाऱ्या मंत्र्यांची संख्या 3 मित्र पक्ष असल्यामुळे कमी झाली, आणि त्यात भास्कर शेठ जाधव यांचा काय नंबर लागू शकला नाही. कारण आधीच साधारणतः 40 म्हणजे 13-14 मंत्री 12-13 व्हायचे होते. त्यात शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्री पद आल्यामुळे 12 का 13 मंत्री पद मिळाली होती, आणि त्यामध्ये अपक्ष वगैरे पण लावायची होती. साहजिकच शिवसैनिकांसाठी ज्या काही जागा उरल्या होत्या त्यामधले 4 अपक्ष जर गेले तर उरल्या होत्या 7-8 जागा. त्यामध्ये परत मुख्यमंत्र्यांचा लाडका सुपुत्र ज्याला कडेवरून अजूनही घेऊन फिरतात मुख्यमंत्री, त्यालाही मंत्री करणं आवश्यक होतं. त्यामुळे बिचारे भास्कर जाधव हे पक्षांतर करून विधानसभेत नव्याने निवडून येऊन सुद्धा मंत्री होऊ शकले नव्हते. पण त्यावेळेला त्यांनी चुकूनही
आपण मंत्री होणार, आपण मंत्री होणार असा दावा केल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही ना. पण मंत्रिमंडळ बनल्यानंतर आपली वर्णी लागली नाही, म्हणून एकदा नाराजीचा सूर लावताना ते पत्रकारांसमोर म्हणाले होते की मला पक्षप्रमुखांना एवढंच विचारायचंय की 2004चा वगैरे राग अजून कायम आहे का वगैरे. याचं कारण, जेव्हा 2004च्या सुमाराला कधीतरी भास्कर जाधव यांना उमेदवारी नाकारली गेली शिवसेनेतर्फे, तेव्हा तडकाफडकी शिवसेना सोडून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला असेल, पण मग ते सरळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या आश्रयाला निघून गेले. आणि अलीकडेच तुम्हाला आठवत असेल, अलीकडेच एका कुठच्या तरी कार्यक्रमामध्ये भाषण करताना भास्कर शेठ जाधव यांनी आपलं खरं मनोगत व्यक्त केलं की आपण आज उद्धव ठाकरे यांच्याशी जितकी निष्ठा दाखवतो, त्या तुलनेमध्ये आपण शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणं ही गद्दारी होती. आपल्याला जे काय सगळं महत्व मिळालं, राजकीय महत्व मिळालं, ते शरद पवारांच्यामुळे मिळालं. शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये गेल्यापासून जे जे काही देता येईल ते शरद पवारांनी आपल्याला दिलं, पण आपण त्यांच्या पक्ष सोडून गेलो याचा पश्चाताप भास्कर जाधव यांनी एका वक्तव्यातून व्यक्त केला होता. काय दिलं नाही, मंत्रीपद दिलं, पक्षाची उमेदवारी दिली, मंत्रीपद दिलं, आणि नुसतं मंत्रीपद नाही, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा भास्कर शेठ जाधव यांना शरद पवारांनी सन्मानित केलं होतं. तरी आपण त्यांना टांग मारली आणि मंत्रिपदाच्या आशेने 2019 मध्ये शिवसेनेत परत आलो, याचा खेद जाधवांनी व्यक्त केला होता. आणि तिथेच ते थांबले नाही. आता सुद्धा किंवा आधी सुद्धा शिवसेनेमध्ये, अखंड शिवसेनेमध्ये किंवा उबाठा शिवसेनेमध्ये आपल्याकडे जी प्रचंड क्षमता आहे, त्या क्षमतेप्रमाणे पक्षात आपल्याला काम मिळत नाही, जबाबदारी मिळत नाही, ही भास्कर जाधव यांची तक्रार होती. आणि त्या ओघातच शरद पवारांची आपण दगाबाजी केली हे त्यांनी कबूल केलं होतं. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो, की आज त्यांना मंत्रीपद परत खुणावते, पण ते कसं मिळू शकेल याचा कुठलाही मार्ग काय त्यांनी सांगितला नाही. हा, पण एक आहे, जेव्हा त्यांनी हे भाषण किंवा वक्तव्य केलं, कुठल्या तरी एका भाषणाचा व्हिडिओ मी बघितला. त्या भाषणात भास्कर जाधव सांगतात, खात्री बाळगा, लवकरच मी मंत्री होणार आहे, आणि मंत्री झालोच नाही तर विरोधी नेता नक्कीच होणार आहे. आता गंमत अशी आहे की विरोधी नेता भास्कर जाधव होऊ शकतात, कारण त्यांच्यासाठी बिचारे उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परत परत पुष्पगुच्छ घेऊन, शाल घेऊन वगैरे वगैरे मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्या भेटीगाठी घेत असतात. पण राहुल नार्वेकर असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत, ते काय उद्धव ठाकरेंच्या विनंत्या मनावर घेत नाहीत. आणि त्यामुळे विधानसभेतलं विरोधी नेतेपद कोणातरी नेमणूक होऊन विषय निकालात निघत नाहीये. आणि त्यामुळे मंत्री होण्याची हवेतली गप्पा मारणं हे जरी अगदीच बिनबुडाचं असलं, तरी विरोधी नेता होणं हे बिनबुडाचं म्हणता येणार नाही. कारण महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्षातला सगळ्यात मोठा गट हा आज उबाठा शिवसेनेचा आहे. त्यांच्याकडे 20 आमदार आहेत, त्याच्या खालोखाल काँग्रेसकडे 16 आमदार आहेत. त्यामुळे विरोधातल्या सगळ्यात मोठ्या गटाला आमदार कमी असले तरी विरोधी नेतेपद द्यायचं झालं तर उबाठा शिवसेनेला ते पद मिळालं तर ते गैरलागू म्हणता येणार नाही. गैरलागू म्हणता येणार नाही, हक्क नाहीये, पण सगळ्यात मोठा विरोधी गट आहे. पण मुद्दा असा आहे की ते नेमणं कधी जाणार यालाही महत्व आहे. मुख्यमंत्री मनावर घेत नाहीत
आणि विधानसभेचे अध्यक्ष योग्य वेळी म्हणून सांगून वाटाण्याच्या अक्षता लावतात. म्हणजे ते सुद्धा अधांतरी आहे. पण त्याची निदान एक खात्री देता येते. याचं कारण विधानसभेमध्ये जो उबाठा शिवसेनेचा आमदारांचा गट आहे त्याचं नेतृत्व भास्कर शेठ जाधव यांच्याकडे उद्धव ठाकरेंनी सोपवलेलं आहे. आणि त्यामुळे विरोधी नेता शिवसेनेचा उबाठाचा नेमायचा ठरला तर भास्कर जाधव यांचा नंबर लागू शकतो. पण हे सुद्धा भास्कर जाधव यांनी छाती ठोकपणे सांगायची हिंमत करू नये, अजिबात करू नये. कारण आज सगळे निष्ठा प्रदर्शन वगैरे करून एक पद मिळवण्यासाठी भास्कर जाधव आषाढभूतपणे पळत असतात. तसंच आशेवर ठेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. हा इतिहास पण खूप जुना नाही, अवघा 5.5 वर्षापूर्वीच आहे. जेव्हा शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळालंच पाहिजे असा हट्ट 2019च्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी धरला, तेव्हा ते सतत सांगत होते, उद्धव ठाकरे सतत सांगत होते की बाळासाहेब जेव्हा अखेरच्या घटका मोजत होते तेव्हा आपण त्यांना वचन दिलेलं आहे की शिवसैनिकाला मुख्यमंत्री करूनच दाखवेन. आणि त्यामुळे शिवसेनेचा गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड जरी केलेली असली 2014 मध्ये किंवा 2019 मध्ये, तरी जेव्हा खरोखरच युती तोडून महाविकास आघाडीचा घाट घातला गेला तेव्हा अचानक गटनेते पदावर असलेले एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतःच शिवसैनिक झाले आणि त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री पद देणार हे वचन पूर्ण करण्यासाठी स्वतःच शिवसैनिक होऊन मुख्यमंत्री पद आपल्याकडे घेतलं आणि आपल्या सुपुत्राला कडेवर घेऊन मंत्रीपद सुद्धा देऊन टाकलं. एकनाथ शिंदे यांना एक काय तो कॅबिनेट मंत्री होऊन त्यावर समाधानी राहावं लागलं. तेव्हा गटनेता आहे म्हणून विरोधी नेतेपद मिळालं तर उद्धव ठाकरे भास्कर शेठ जाधव यांना विरोधी नेते पदावर बसू देतील याची सुद्धा छाती ठोक गॅरंटी नाही. मला मी म्हणतोय ते पटतं की न पटतं सोडून द्या. भास्कर जाधव यांनी पाहिजे तर या विषयात एकनाथ शिंदे यांच्याशी कानगोष्ट करावी किंवा त्यांना माहिती असेल की ज्या वेळेला काहीतरी हातात पडणार आहे असं दिसतं तेव्हा पुढे केलेला जो हात असतो दुसऱ्याचा तो उद्धव ठाकरे मागे खेचून आपला हात ऐन वेळेला पुढे करतात. त्यामुळे विरोधी नेतेपद जर शिवसेनेला उबाठा शिवसेनेला द्यायचा निर्णय राहुल नार्वेकरांनी घेतला तर भास्कर जाधव यांना गटनेते पदावरून मागे करून आदित्य ठाकरे यांना विरोधी नेते पदावर बसवण्याचा घाट उद्धव ठाकरे घालणार नाहीत याची खात्री भास्कर शेठ जाधव यांनी बाळगू नये, बाळगू नये. हा कदाचित भास्कर जाधव ह्या सगळ्या शक्यता मी सांगितल्या त्याच्या पलीकडे जाऊन मंत्रीपदाचं स्वप्न बघत असतील तर गोष्ट वेगळी आहे. त्याचं कारण सांगतो मित्र, त्याचं कारण सांगतो की मंत्रीपद हे सत्तेत असलेल्या पक्षालाच मिळतं असं मानायचं कारण नाही. आपण भारताच्या राजकारणामध्ये विरोधी पक्षातली अनेक माणसं सत्यात जाऊन मंत्री झालेली बघितली. अजितदादांचे असोत, एकनाथ शिंदेचे असोत, अनेक आमदार हे पक्षांतर केल्यानंतर मंत्री झालेले आणि पक्षांतर म्हणता येणार नाही, पक्ष सोडल्यानंतर. पण महाराष्ट्राच्या बाहेर शेजारच्या कर्नाटकात घ्या, भाजपने जेव्हा एचडी काय तो देवेगौडांच्या मुलाचं सरकार पाडलं कुमारस्वामी, ते पडलं कशामुळे तर काँग्रेसमधल्या आणि जनता दलातल्या काही आमदारांनी मंत्रीपदाचा हव्यास धरून स्वपक्षाचा त्याग केला
आणि पक्ष सोडण्यासाठी त्यांनी आमदारकी सुद्धा सोडली होती. आमदारकीचा राजीनामा दिला. मग ते पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत हे काँग्रेसचे आणि जनता दलाचे भाजपात आलेले माजी आमदार हे नव्या पोटनिवडणुकीतून आमदार झाले आणि भाजपने त्यांना मंत्रिपदामध्ये मंत्रिमंडळामध्ये सामावून घेतलं होतं. तेव्हा आज तुम्ही सत्ताधारी गोटात नसाल आणि दुसऱ्या पक्षात असाल तर मंत्री होणं अवघड आहे असं समजायचं कारण नाही. घटनात्मक आणि कायदेशीररित्या वेगवेगळ्या पळवाटा काढून मंत्रिपदापर्यंत पोहोचता येतं. आणि भास्कर जाधव हे कर्नाटकी मार्गाने मंत्री होणार असतील तर गोष्ट वेगळी. कारण आता ते ज्या परिस्थितीत आहेत, चौकटीत आहेत, त्यातून मंत्रिपदाची शक्यता फार कमी आहे. पण कर्नाटकी मार्ग जो आहे, आमदारकीचा राजीनामा द्यायचा, पोटनिवडणुकीची पाळी आणायची आणि ज्या पक्षात प्रवेश केलाय त्या पक्षातर्फे पोटनिवडणूक लढवायची, आमदार व्हायचं आणि मग मंत्री व्हायचं. आपल्याकडे पण हा प्रयोग होणार होता, बारगळला. नाथाभाऊ खडसे हे मंत्री व्हायचे होते उद्धव ठाकरे मंत्रिमंडळामध्ये. त्यासाठी आमदार व्हायचं म्हणून त्यांनी भाजपचा त्याग केला आणि राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी ते राष्ट्रवादीत गेले. पण राज्यपालांनी ती लिस्ट शेवटपर्यंत स्वीकारली नाही. त्यामुळे नाथाभाऊ खडसेंना आमदार होऊन मंत्रिपदापर्यंत पोहोचणं अशक्य झालं. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की मग राष्ट्रवादीतर्फे त्यांना जी काय विधान परिषदेची जागा देण्यात आली ती निवडणूक नाथाभाऊ जिंकले. पण ज्या दिवशी जिंकले त्याच दिवशी उद्धव ठाकरे सरकार कोसळलं किंवा अल्पमतात गेलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा सरकारचा राजीनामा द्यावा लागला. सांगायचा हेतू असा की इंग्रजीमध्ये म्हण आहे, मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. आपण सगळं ठरवतो, प्लॅनिंग करतो, पण कधी कधी आपला डाव देवच उधळून टाकतो. तेव्हा भास्कर शेठ यांच्या डोक्यामध्ये मंत्रीपद गाठायचा कुठला मार्ग आहे मला माहित नाही, पण त्यांना सदिच्छा देतो. त्यांनी मंत्री जरूर व्हावं, कुठल्याही मार्गाने व्हावं. कदाचित मुख्यमंत्री सुद्धा होतील, काय सांगावं. ते म्हणाले आपलं सरकार येणार आहे म्हणजे कदाचित कुठला तरी पक्ष भास्कर शेठ जाधव यांना आपल्या पक्षात घेऊन पक्षाचा राज्यातला सर्वोच्च नेता करण्याची शक्यता आहे. आणि त्यातून विरोधी नेतेपद काय, भास्कर जाधव राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतील. तेव्हा जे काय मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी नेता व्हायचंय त्यासाठी भास्कर शेठ जाधव यांना आत्तापासून मनसोक्त आणि भरपूर शुभेच्छा देऊन थांबतो, अभिनंदन करून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षला सबस्क्राईब करा. नमस्कार.